शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, बोगस शिक्षक भरतीतून कोट्यवधी रुपयांची लूट, झी 24 तासचा खास इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टचा दणका, बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात कुणालाही पाठीशी घालणार नाही, एका आठवड्यात कारवाई करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे आदेश। हिंदू देवदेवतांचा अपमान सहन करणार नाही, लोकसभेतील भाषणात पंतप्रधान मोदींचा पलटवार, राहुल गांधी बालकबुद्धी असल्याचा लगावला टोला, तर मोदींच्या भाषणात विरोधकांचा गोंधळ, नीट परीक्षा आणि मणिपूरवरून घोषणाबाजी। नीट पीजी परीक्षेसंदर्भात गृह मंत्रालयानं बोलावली बैठक, परीक्षेची तारीख जाहीर करण्याआधी पूर्वतयारी। विधान परिषदेची निवडणूक अटळ, 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात, महायुतीकडून 9 तर मवियाकडून 3 उमेदवारी, 2 अपक्ष उमेदवारांनी वाढवली रंगत, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। दिवेघाट सर करून माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल, लाखो वारकऱ्यांचं जंगी स्वागत, तर तुकोबांची पालखी आज लोणी काळपूर मधून मार्गस्थ होणार।